पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून मी स्वागत करतो। ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टी रस्त्यावरची लढाई यशस्वी करते, महानगरपालिकेमध्ये विशेष प्रभाव सोडते, या कोल्हापूर शहरातल्या विविध प्रश्नांसाठी सातत्यानं आंदोलनं करणं, वरिष्ठांशी चर्चा करणं हे गेले 4.5-5 वर्षापासून सुरू आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही पहिल्या दिवसापासूनच आम आदमी पार्टीचा अजेंडा महानगरपालिकेमध्ये जायला पाहिजे अशा पद्धतीच्या आग्रहाची भूमिका घेऊन उतरलेलं तुमच्या सगळ्यांना प्रत्यक्षात तुम्ही बघितलेलं। याच्या आधी सुद्धा 2 वेळा निवडणुका लागल्या आणि स्थगित झाल्या। मध्यंतरीच्या काळामध्ये वातावरण थोडंसं बदललं आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण पुढे जाऊया आणि या देशाच्या संविधानाच्या संरक्षणाचा जो काही ऐरणीचा मुद्दा आहे त्याच्यासाठी आपण एक होऊया अशा पद्धतीची भावनिक हाक समविचारी सगळ्याच पक्षांनी घातल्यामुळं आपण लोकसभेला माननीय शाहूराजांच्यासाठी, काँग्रेससाठी आम्ही अतिशय तळमळीनं आमचा प्रत्येक घरातला कार्यकर्ता, आमच्या प्रत्येक घरातल्या माता भगिनी, आमचे सगळे पदाधिकारी राब अक्षरशः राबले। निस्वार्थी भावनेनं जर कोण सगळ्यामध्ये याच्यामध्ये जास्त राबला असेल तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते राबले। आणि हे जाहीरपणे, म्हणजे मी सांगायचं सोडूनच द्या, हे जाहीरपणे शरद पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काय राबलं असेल तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते राबले। अशाच पद्धतीनं विधानसभेला चर्चा झाली। आम्ही खास करून आम आदमी पार्टी म्हणून आम्ही आग्रही होतो की कोल्हापूरमध्ये आम्हाला लढण्याची संधी मिळावी। कोल्हापूर उत्तर असू दे, कोल्हापूर दक्षिण असू दे, आम्हाला लढण्याची संधी मिळाली। पण वरिष्ठ पातळीवरचे निर्णय असतात की बाबा काही विशिष्ट हेतून या महाराष्ट्राचा विकास आपल्याला डेव्हलप करायचा आहे आणि म्हणून आपण एकत्र काम करायला पाहिजे। तात्पुरता हा जो काय तुमचा हट्ट आहे विधानसभेचा, मग उत्तरचा असू दे, दक्षिणचा असू दे, तो तात्पुरता बाजूला ठेवा आणि पुन्हा मिळून मिसळून खांद्याला खांदा लावून आपण काम करूया। आणि विधानसभेला सुद्धा आम्ही एकत्र लढलो, लोकसभेला आम्ही लढलो, विधानसभेला आम्ही लढलो। त्यावेळी आम्हाला एक आश्वासन दिलं गेलं होतं की निदान या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आपला कुठंतरी सामावून घेऊन विकासाच्या मॉडेलमध्ये संधी द्यायचा प्रयत्न आपण करूया, अशा पद्धतीची भूमिका होती। पण गेले निवडणूक लागल्यापासून म्हणूया आजपर्यंत आम्ही ही स्वतंत्र तयारी करायच्या आधी की बाबा आपण एकत्र एकमेकाच्या हातात हात घालून जाऊया आणि कुठंतरी या विकासाचं कोल्हापूरचं मॉडेल एकत्र करूया, वाढवूया, अशा पद्धतीची भूमिका घेऊन चर्चा सुरू होती। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रस्ताव दिले, पण प्रत्येक प्रस्तावामध्ये कुठला ना कुठला तरी त्रुटी काढायची। कॅन्डिडेट तुमचे अतिशय चांगले आहेत, कॅन्डिडेट तुमचे उच्च शिक्षित आहेत, तर आमचं कॉम्बिनेशन जमत नाही। मला हे गणितच समजत नव्हतं। जर कॅन्डिडेट चांगला असला तर नेत्यानं बळ दिलं पाहिजे, कॅन्डिडेट चांगला असला तर कार्यकर्त्याला उभारी द्यायचं काम खऱ्या अर्थानं नेत्यानं करायला पाहिजे। आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व म्हणून आम्ही काँग्रेसकडे बघत होतो। त्यामुळे तुम्ही कोणतंही कारण न सांगता, खऱ्या अर्थानं कोणतंही कारण न सांगता तुम्ही आमचा जो काही तिथला कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट सक्षम आहे, तो कॅन्डिडेट वेल एज्युकेटेड आहे, तो कॅन्डिडेट विकासाचा मार्ग धरणार आहे, त्या टक्केवारीच्या विरोधात त्याला राग आहे, हे सगळे निकष असताना फक्त कॉम्बिनेशन जमत नाही, कमी पडणार, ह्या जुजबी गोष्टीवर जो काही आतापर्यंतचा चर्चेचा गारानं म्हणूया, ती चर्चेचं गारानं काही संपायला तयार नाही। आज सुद्धा मी बंटी साहेबांची प्रेस ऐकत होतो, तर 30 तारखेला किंवा 1 तारखेला आघाडीची काहीतरी आपल्याला सूत्रबद्धता बांधणी करता येईल। म्हणजे 1 तारखेपर्यंत आम्ही वाट बघायची आहे का? 1 तारखेपर्यंत जर आम्ही वाट बघायचं म्हटलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर हा अन्यायच होणार। का होणार? कारण 1 तारखेला कुठल्या सीट पदार्थ पडणार आहे, 2 पडणार आहेत का, 4 पडणार आहेत का, अजून वेगळं काही तिथं घडणार आहे, याची पूर्णपणे आम्हाला कल्पना आली असल्यामुळं आम्ही एक स्वतंत्र विचार करतोय की तसंही सगळ्या पक्षांमध्ये बघितलं तर नाराज कार्यकर्त्यांना आज कोण जवळ करत नाही आहे। घराणेशाहीचं एवढं पीक आलंय की सगळ्याच पक्षांमध्ये बहुतांश तो निकष असावा की तुम्ही पैसे किती खर्च करणार आहे। तुम्ही 50 लाख खर्च करणार असला तर तुम्ही निवडणुकीला उभे राहा, तुमच्याकडे 70 लाख असले तर तुम्ही निवडणुकीचा विचार करा, 1 कोटी असले तर तुम्हाला कुठेतरी निवडून यायची संधी आहे, हे कुठेतरी मोडून काढायला पाहिजे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलायच्या
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खुर्च्या लावायच्या, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गर्दी जमवायची आणि निवडणुकीच्या वेळी मात्र त्याला विचारायचं की तुझ्या खिशात पैसे किती आहेत, त्याच्यावर तुझं भवितव्य अवलंबून आहे. हे आम आदमी पार्टीच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला कदापि मान्य होणार नाही. आणि म्हणून हे सगळं लक्षात घेऊन हे प्रतिकात्मक म्हणूया, कुठेतरी कार्यकर्त्यांचा असंतोष आम आदमी पार्टीच्या माध्यमातून उमटवायचा म्हणूया आणि या कोल्हापूरला नवीन दिशा देण्यासाठी, नवीन अजेंडा देण्यासाठी, या कोल्हापुरातली टक्केवारी थांबवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून मी आज घोषणा करतो तुमच्या सगळ्याच्या समोर की आम आदमी पार्टी एकला चलो रे ही भूमिका घेऊन या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये तडजोड होणार नाही. सर्वसामान्य लोकांना मला या निमित्तानं पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगायचं आहे की ही कोल्हापूरच्या विकासाची खऱ्या अर्थानं लढाई असणार आहे. कोल्हापुरातले जर तुम्ही आता सुशिक्षित इंजिनियर बघितला, डॉक्टर बघितला, हे कोल्हापूरमध्ये थांबायला तयार नाही. त्यांना फ्युचर दिसतंय ते पुण्यामध्ये. का? कारण कोल्हापुरातला इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित नाही. हे कुठेतरी थांबवायचं असेल तर मला या वर्गाला आव्हान करायचं आहे, सुशिक्षित वर्गाला सांगायचं आहे, तुम्ही या निवड प्रक्रियेमध्ये आता या. ही निवड प्रक्रिया तुमच्या ताब्यामध्ये घ्या. या निवड प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतः सहभागी व्हा. तुमचे स्वतःचे उमेदवार आपण उभा करूया. डॉक्टर असू देत, इंजिनियर असू देत, उच्च शिक्षित असू देत, अशा सगळ्या लोकांना आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की निवडणूक आपण सगळी मिळून एकत्र लढू आणि या कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा का असायला पाहिजे हे आपण ठरवूया. आपण सातत्यानं बघितलेलं आहे, एका घरामध्ये महापौर आहे, त्याच घरामध्ये उपमहापौर आहे, त्याच घरामध्ये नगरसेवक आहे. म्हणजे ही राजकारणातली घराणेशाही जर मोडून काढायची असेल तर आपल्याला सगळ्यांना, सर्वसामान्य लोकांना एकत्र यावं लागेल. आणि हे एकत्र आल्याशिवाय कोल्हापूरच्या विकासाची लढाई ही 100% पूर्ण होऊ शकत नाही. प्रस्थापित आणि विद्यमान लोकांच्या हातामध्ये जर तुम्ही सत्ता दिली तर त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपण सातत्यानं बघत आलोय. आणि म्हणून मला हे सातत्यानं सांगायचं आहे, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगायचं आहे, सुशिक्षित लोकांना बरोबर घेऊन, सुज्ञ मतदाराला बरोबर घेऊन, आम्हाला कोण काय बोललं, काय वाटाघाटी गेल्या, या सगळ्या बाजूला सोडून आम्हाला या निवडणुकीला एकला चलोरेची भूमिका घेऊन पुढे जायचं आहे. आणि या भूमिकेमध्ये काही समविचारी पक्ष कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा आपल्या बरोबर घेऊन समोर आले तर आम्ही त्यांच्याशी नक्की चर्चा करू, त्यांच्याबरोबर सकारात्मक वाटाघाटी करू. आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला दाखवून द्यायचं आहे की कोल्हापूरकर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होणारा अन्याय कधीही विसरणार नाही. आम्ही तुम्हाला पाडल्याशिवाय, मातीत घातल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची घोषणा सुद्धा मला या निमित्तानं करायची आहे. आणि खास करून मला अजून जाता एका गोष्टीचं लक्ष वेधायचं आहे की सातत्यानं चर्चेचं गुऱ्हाळ ठेवलं आणि विधानसभा असू दे, मला तर मानायचं आहे त्या शिवसेनेला, उभाटा गटाला, की त्यांचा स्वतःचा क्लेम असून सुद्धा शिवसेनेचा त्यांनी मोठं मन करून तो क्लेम काँग्रेसकडे दिला. बघा, विचार करून बघा. म्हणजे त्यांचा क्लेम होता, सातत्यानं ती भांडत होती, तरी सुद्धा त्यांनी तो क्लेम काँग्रेसकडे दिला मोठं मन करून. पण या काँग्रेसच्या काही कारभारी मंडळांना एवढं मोठं मन करता येत नाही की आपल्या सहभागी पक्षांना, आपल्या समविचारी पक्षांना, आपल्या घटक पक्षांना सामावून घ्यायची क्षमता त्यांना ठेवता येत नाही. आणि हे जे काय चाललंय 100% चुकीच्या पद्धतीनं चाललंय. हेच तुम्हाला, तुमच्या समोर आम्हाला मांडायचं होतं. आणि इथनं पुढच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी स्वतंत्ररित्या काम करेल, स्वतंत्ररित्या आपला अजेंडा राबवेल. समविचारी पक्ष ज्यांचा अजेंडा विकासाचा असेल त्यांचं स्वागत करेल, अशी घोषणा मी तुमच्या समोर करतो. प्रयत्न 81च्या 81 जागा राहील असंच असणार. आणि दुसरा प्रयत्न आहे की आमची सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. म्हणजे अजेंडा त्याच वेळी राबवता येईल ज्यावेळी आम्ही सत्तेमध्ये जाऊ. आणि त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल आहे. राहिली गोष्ट आकड्याची, फिगरची, ती तुम्हाला येणाऱ्या 27 ते 28 तारखेपर्यंत परफेक्ट आम्ही तुम्हाला सांगू शकतो की आमची किती जागा बसतील.